या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळत नव्हता, कारण अर्थातच तितकी फेवरेबल कंडिशन किंवा तितकं पोषक वातावरण हे तयार झालेलं नव्हतं. जो काही पाऊस आपल्याला भारतात बघायला मिळत होता तो मुख्यतः ईशान्य भारतात जास्त बघायला मिळत होता, कारण अर्थातच बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं पोषक वातावरण आणि तिकडनं जे वाहणारे वारे होते ते सगळे आपल्याला पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताच्या दिशेने जाताना बघायला मिळत होते. पण आता आपण जर बघितलं तर काही अशा वेदर सिस्टीम्स तयार झालेल्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आता महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा कमबॅक बघायला मिळणार आहे. आपण आधी सॅटेलाइट व्हिडिओकडे जाऊयात आणि समजून घेऊयात की आता नक्की काय परिस्थिती तयार झालेली आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये 12 ऑगस्टला म्हणजे 12 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि तसं जर झालं तर आपल्याला पुन्हा एकदा ईशान्य भारतामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. पण राहिला प्रश्न महाराष्ट्रात पावसाच्या कमबॅकचा, तर तो सुद्धा आता होणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की मध्य प्रदेशच्या इथे जर आपण बघितलं तर हा जो भाग आहे इथे आपल्याला साधारण एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या म्हणजे उत्तर महाराष्ट्र जो आहे तिथे आपल्याला पाऊस होऊ शकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातले जे भाग आहेत तिथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि मध्य महाराष्ट्र म्हणजे हवामान खातं ज्या भागाला मध्य महाराष्ट्र म्हणतं तो भाग म्हणजे साधारण पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, त्याचबरोबर नाशिक, जळगाव हे सगळे भाग जे आहेत या सगळ्यालाच मध्य महाराष्ट्रामध्ये खरं तर हवामान खातं गृहीत धरतं किंवा तसा एक जो मॅप असतो त्यांचा त्याच्यामध्ये या भागांना मध्य महाराष्ट्र म्हटलं जातं आणि त्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस बघायला मिळू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आता तिसरी शक्यता आपण जर बघितली तर तिसरी शक्यता अशी आहे की अरबी समुद्रामध्ये इकडनं जे आपल्याला साऊथ वेस्टर्ली विंड्स ज्याला आपण नैऋत्य वारे म्हणतो ते गेल्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कोकण पट्टा जो आहे तिथे सुद्धा ढग जे आहेत ते दाटून येत आहेत आणि एक पावसाची शक्यता तिथे सुद्धा वर्तवली जाते. पण अर्थात हे आता इतके ऍक्टिव्ह नाहीयेत किंवा त्याची तीव्रता इतकी जास्त नाहीये की आपल्याला अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल, पण अर्थातच मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकण, मुंबई, ठाणे, रायगड हा सगळा जो भाग आहे इथे आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो अशी आत्ताची सध्याची परिस्थिती हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेली आहे. आता आपण पुढच्या 24 तासांमध्ये कुठे कुठे कसे अलर्ट्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. 24 ने 48 तासांचा अलर्ट जो आहे तो खरं तर आपल्याला समजून घ्यायचा आहे म्हणजे पुढच्या 2 दिवसांचा अलर्ट. आता आपण पुढच्या मॅप वरती जाऊयात. आता आपण जर बघितलं की 12 तारखेसाठी जसं मी म्हणाले की हवामान खात्याकडनं अंदाज देण्यात आलेला आहे की मध्य महाराष्ट्रातला जो भाग आहे आणि कोकण जे आहे इथे चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ शकेल कारण तिथे ढग तयार झालेले आहेत. तर ते कुठे काय अलर्ट आहे बघा. पुण्यातल्या घाट परिसरामध्ये थेट ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नाशिकच्या घाट परिसरामध्ये येलो अलर्ट आहे, ठाण्यामध्ये येलो अलर्ट आहे, मुंबईला सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे. रायगड, साताऱ्यातला घाट परिसर, कोल्हापूरचा घाट परिसर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथे सगळीकडे पावसासाठीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर या भागांमध्ये काळजी करण्याची गरज नाहीये किंवा सतर्कता बाळगण्याची गरज नाहीये, पण या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. जिथे ऑरेंज अलर्ट आहे तिथे मात्र नक्कीच मुसळधार पाऊस होईल अशी चिन्ह सध्या तरी वर्तवली जात आहेत. त्याचबरोबर आपण जर नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड हे सगळे भाग बघितले किंवा हिंगोली, परभणी, नांदेड हा मराठवाड्यातला भाग जरी बघितला, संभाजीनगर बघितलं तर या सगळ्या भागांमध्ये सुद्धा थंडर स्ट्रॉमचं चिन्ह जे आहे ते देण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर इथे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, विजांचा कडकडाट होऊ शकतो अशी परिस्थिती आता तरी दिलेली आहे हवामान खात्याने. याच्यामध्ये जर बदल झाला म्हणजे मध्य प्रदेशमधनं येणारे वारे जे आहेत त्यांची तीव्रता जर वाढली आणि आजूबाजूला सुद्धा जर पोषक वातावरण तयार झालं तर हे अलर्ट जे आहेत ते सुद्धा बदलू शकतात. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक अपडेट बघायला मिळू शकतो कारण हे जे अंदाज आहे ते दर 12 तासांनी बदलत असतात. पण आत्ताचा जो अंदाज आहे, आत्ताची जी माहिती आहे त्याप्रमाणे या भागांना आता फक्त थंडर स्ट्रॉमची चिन्ह जी आहेत ती दिलेली आहेत. उर्वरित भागात मात्र म्हणजे हा संपूर्ण भाग आणि मध्य महाराष्ट्रातला काही भाग इथे मात्र हवामान खात्याने येलो अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे बुधवारसाठी. आता गुरुवारचा अंदाज काय आहे ते आपण जर बघायचं म्हटलं तर आपण पुढच्या मॅपवरती जाऊयात. गुरुवारचा काय अंदाज आहे ते जर बघितलं
तर इथे मात्र फक्त 3च ठिकाणी अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पुण्यातला घाट परिसर आहे, साताऱ्यातला घाट परिसर आहे आणि रत्नागिरी आहे. इथे 3 ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे येलो अलर्टमध्ये. म्हणजे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो या भागांमध्ये होईल असं आता म्हटलं जातंय. पण अर्थातच याच्यामध्ये सुद्धा बदल जो आहे तो होऊ शकतो. पण एका अर्थी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये तरी किमान आपल्याला पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे आणि पाऊस कमबॅक करणार आहे असं आपण एका पद्धतीनं म्हणू शकतो. अनेक दिवसांपासून या भागांमध्ये पाऊसच नाहीये असं नाही, पण त्या पावसाची तीव्रता जी आहे ती अगदी कमी होती. हलक्या सरी ज्या आहेत त्या येऊन जात होत्या. आपल्याला मुसळधार असा पाऊस जो आहे, जो आपल्याला खरं तर जुलैच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाला होता, तसा पाऊस आपल्याला गेल्या अनेक दिवसांमध्ये बघायला मिळालेला नाहीये. आणि तसा पाऊस पडण्याची शक्यता आहे जर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर, आणि मध्य प्रदेश आणि गुजरात ही जी 2 राज्य आहेत इथे सुद्धा कमी दाबाची क्षेत्र तयार झाली तर त्याचा थेट परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरती होताना बघायला मिळू शकतो. पण आत्ताच्या घडीला मध्य प्रदेशमध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याची तीव्रता बघता आता तरी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्येच आपल्याला फक्त पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे. पण अर्थात तिथे सुद्धा पावसाची तीव्रता जी आहे ती बदललेली आहे. हलक्या सरी येत होत्या, आता आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस त्या भागांमध्ये बघायला मिळू शकतो. आता आतापर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये किती पाऊस झालेला आहे आणि जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये किती पाऊस झालेला आहे हे आपल्याला बघायला हवं. आता त्याच्यासाठी हवामान खात्याने हा मॅप जो आहे तो दिलेला आहे आणि त्यांनी आकडेवारी सुद्धा दिलेली आहे. आता बघा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, मुंबईतला काही भाग, त्याचसोबत पुणे हे भाग आपण जर बघितले तर इथे त्यांनी लाईट ब्लू आणि डार्क ब्लू म्हणजे निळा आणि गडद निळा असे 2 रंग आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच काय तर या भागांमध्ये एक्सेस रेन म्हणजे जितका सरासरी पाऊस असतो त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीनं पाऊस जो आहे तो आतापर्यंत झालेला आहे. कधीपासून 1 जून 2026 पासून 11 ऑगस्ट पर्यंत हा पाऊस जो आहे तो झालेला आहे. पुण्यामध्ये तर आपल्याला 51% बघायला मिळतोय, नाशिकमध्ये 75%, संभाजीनगरमध्ये 22% सरासरीपेक्षा जास्त पाऊस, पालघरमध्ये 45% सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे या एकूण भागांमध्ये चांगला पाऊस जो आहे तो झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण जर उर्वरित भाग बघितले जिकडे आपल्याला हिरवा रंग बघायला मिळतोय, इथे म्हणजे जळगाव मध्ये आपल्याला 14% एक्सेस म्हणजे 14% जास्त पाऊस जो आहे तो झालेला आहे सरासरीपेक्षा. बुलढाण्यामध्ये 7, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आकडे जर अजून बघायचे झाले तर रायगडमध्ये 9 आपल्याला दिसतंय. मुंबईमध्ये साधारण त्यांनी 23 आणि 13 असे 2 आकडे आपल्याला एकूण बघायला मिळतात. ठाण्यामध्ये 4 आणि उरलेले जे भाग आहेत जिथे जिथे आपल्याला हिरवा रंग दिसतो, गोंदियामध्ये 11 आपल्याला बघायला मिळतंय, भंडाऱ्यामध्ये 9 आपल्याला बघायला मिळतंय. तर हे सगळे भाग आपण जर बघितले तर जिथे जिथे हिरवा रंग आहे तिथे जरी काही ठिकाणी नेगेटिव्ह मध्ये आकडे असले, म्हणजे आता यवतमाळमध्ये -2 आकडा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे काय तर जितका सरासरी पाऊस असतो त्याच्या जवळपास पोहोचणारा पाऊस आतापर्यंत झालेला आहे त्या भागामध्ये, म्हणून त्याला हिरवा रंग आहे. कारण -2 हा फरक जो आहे तो पटकन भरून निघू शकतो आणि म्हणूनच इथे हिरवा रंग बघायला मिळतोय. आता जिथे जिथे लाल रंग आहे इथे मात्र अतिशय कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे सरासरीपेक्षा असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे आता आपण जर नागपूरमध्ये बघितलं तर नागपूरमध्ये या काळात सरासरी जितका पाऊस होणं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा 20% कमी पाऊस झालेला आहे. त्याच्यानंतर आपण अकोला बघितलं तर तिथे सुद्धा 20% आहे. अमरावतीमध्ये -26%, अकोल्यामध्ये -20%, वाशिममध्ये पुन्हा एकदा आपल्याला साधारण 20% दिसतंय. हिंगोलीमध्ये 38% नेगेटिव्ह मध्ये आहे, म्हणजे 38% कमी पाऊस झालेला आहे. चंद्रपूरमध्ये 22% कमी पाऊस आहे. इव्हन दो विदर्भामध्ये आपल्याला जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळालेला होता, तरी सुद्धा या 2.5 महिन्यांच्या सरासरी जर आपण काढली तर त्याच्यामध्ये मात्र तरी सुद्धा हा पाऊस कमीच आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यात आपण जर बघितलं तर बीडमध्ये -35% आहे, जालनामध्ये -28% आहे. नंतर आपण जर इथे वर बघितलं नंदुरबारमध्ये तर -42% पाऊस इतका आपल्याला फक्त झाल्याचं बघायला मिळतंय नंदुरबारमध्ये. म्हणजे नंदुरबारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेफिसिट आहे पावसाचा, म्हणजे खूप कमी सरासरीपेक्षा पाऊस झालेला आहे असा अंदाज आपल्याला याच्यातनं बघायला मिळतोय. हे आकडे हवामान खात्याने दिलेले आकडे आहेत आणि त्याचाच त्यांनी सेग्रिगेशन केलेलं आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि एकूण महाराष्ट्र. आता एकूण महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर साधारण 630च्या घरामध्ये पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि तो किती असणं अपेक्षित असतो तर तो 650 असणं अपेक्षित असतो. म्हणजे -2 इतका डिपार्चर झाला, म्हणजे -2% कमी पाऊस जो आहे, 2% कमी पाऊस जो आहे
तो आपल्याला झाल्याचं बघायला मिळतंय या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर आपण जर कोकण बघितलं तर कोकणमध्ये साधारण जितका असतो साधारण तितका पाऊस झालेला आहे. कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात बघितलं तर जास्त पाऊस झालेला आहे, जितका होतो त्याच्यापेक्षा 15% जास्त पाऊस आहे. मराठवाड्यात आपण बघितलं तर कमी पाऊस आहे. विदर्भात सुद्धा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस आहे. त्याच्यामुळे एकूण परिस्थिती जरी सुधारलेली आपल्याला बघत असली तरी आपण जर एकेका भागाने बघितलं तर मात्र तिथले काही जिल्हे अजूनही पाऊस या जिल्ह्यांमध्ये झालेला नाहीये हे आपल्याला या मॅपवरनं लक्षात येतं. तर हा होता पुढच्या 2 दिवसांचा अंदाज आणि आतापर्यंतचा 2 महिन्यांचा अंदाज. किती साधारण पाऊस झालेला आहे आणि किती खरं तर पावसाकडनं किंवा मान्सूनकडनं अपेक्षा आहे. कारण जर पोषक वातावरण तयार झालं तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगला पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो. पण अर्थातच तेवढ्या स्ट्रॉंग वेदर सिस्टीम्स ज्याला म्हणतात किंवा तितकं पोषक वातावरण जे आहे ते तयार होणं गरजेचं आहे. त्यात एल निनोचा परिणाम जो आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. हवामान तज्ज्ञांकडनं सुद्धा असं म्हणण्यात येत आहे की पॉझिटिव्ह आयोडी तयार झाला तर आपल्याला आणखीन मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. पण अजून तरी पॉझिटिव्ह आयोडी हा न्यूट्रलमध्ये आहे. आणि त्याच सोबत आपण जर बंगालच्या उपसागरामध्ये बघितलं तर तिथे सुद्धा तितक्या तीव्र कमी दाबाची क्षेत्र जी आहेत ती तयार होत नाहीयेत. अरबी समुद्रामध्ये सुद्धा कमी दाबाची क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीयेत आणि त्यामुळेच आपल्याला पावसाचा एक डेफिसिट जो आहे तो बघायला मिळतोय. पण याच्यात बदल तेव्हाच होईल जर इथे ही क्षेत्र तयार झाली तर, आणि मगच आपल्याला महाराष्ट्रात सरासरी चांगला पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो अशी शक्यता अजूनही वर्तवली जाते. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना कसा असतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे सगळे अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.